नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत आणि श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज संध्याकाळी जेवणामध्ये काय बनवायचं हा बेत ठरत नव्हता. नंतर ठरवलं की आज बेसन आणि भाकरी आणि भात हे बनवायचं. तर लगेच इथं आमच्या होम मिनिस्टरनं भाकरीची तयारी केली आणि पीठ मळून ही भाकरी थापायला घेतलेली. आता बेसन हा पदार्थ असा आहे की ज्यावेळी काय आठवत नाही त्यावेळी ॲक्च्युली इन्स्टंट बनणारा पदार्थ म्हणजे बेसन, म्हणून त्याची तयारी करून बेसन बनवायचं ठरलं. त्यासाठी पहिल्यांदा भाकरी बनवली जाते, नंतर गरम गरम बेसन बनवलं की भाकरी बरोबर छान लागतं. तर इथं आपली भाकरी थापून रेडी आहे बनवण्यासाठी. तवा पण गरम आहे. तर भाकरी पहिल्यांदा बनवून घेऊ. भाकरी बनवण्यात ॲक्च्युली आमच्या होम मिनिस्टर एकदम एक्सपर्ट आहेत आणि बेसन पण त्यांची रेसिपी आहे. आज त्याच पूर्ण मेनू सगळे तेच बनवणार आहेत, भाकरी, बेसन. भाकरीला पाणी वगैरे एका साईडनं लावून भाकरी तयार आहे. ही बाजरीची भाकरी आणि याच्यामध्ये ज्वारी पण मिक्स आहे. 1 किलो बाजरीला मी अर्धा किलो ज्वारी प्रमाण घेऊन हे दळून आणतो. छान बनतात भाकरी याच्यामध्ये. आणि थोडंसं बाजरीची गरमीचं प्रमाण पण कमी होतं आणि ज्वारी पण खाल्ली जाते त्याच्याबरोबरच, वेगळी बनवण्याची गरज नाही. तिथं आम्ही ह्याची पण तयारी करून ठेवलेली बेसनाची, तुम्ही बघू शकता. आपली भाकरी फायनल टचला आहे. फायनल तिला भाजून घेतलं जाते. इथं भाकरी भाजली जाते. आपली भाकरी भाजून रेडी झालेली आहे. तर चला आता बेसनाची आपण तयारी करू. त्याच्यासाठी आपण इथं कढई घेतलेली आणि त्याच्यामध्ये एक 3-4 चमचे तेल टाकलेले. आता तेल गरम झालं की याच्यामध्ये जिरा आणि मोहरी हे टाकून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथं तेलामध्ये आपण जिरा आणि मोहरी टाकलेली आहे. ते टाकलं की लगेच त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा कट करून ठेवलेला, बारीक कट केलेला, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा. कांद्याला थोडंसं फ्राय होऊन द्यायचं आणि त्याच्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या आणि 2-3 लसणाच्या कळ्या आपण मिक्सरला लावून घेतल्या. ॲक्च्युली वेळच नव्हता, वेळ खूप कमी होता. नाहीतर हे ॲक्च्युली ठेचून जर घेतलं तर खूप छान लागतं. आम्ही मिक्सरला लावून घेतलेलं. इथं मिरची आणि लसणाचा ठेचा थोडा त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. याला थोडंसं हलवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद टाकायची आणि थोडंसं लाल तिखट टाकायचे. तर इथं बघू शकता आपण हळद टाकलेली आहे. आणि 1 चमचा लाल तिखट घ्यायचे, छोटासा चमचा. आता याला हलवायचं आणि आता याच्यामध्ये आपण पाणी मिक्स करायचं. तर इथं आम्ही 5 चमचे, छोटे चमचे बेसन घेतलेलं आहे, त्याला पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे. म्हणजे त्याच्या गुठळ्या बनत नाहीत, गाठी बनत नाहीत. आता याच्यामध्ये पाणी तुम्ही त्याच हिशोबानं मिक्स करा जेवढं तुमचं बेसन बनवायचं आहे. आम्हाला इथं जास्त पातळी नको आणि जास्त घट्टही नको, मीडियम साईजमध्ये बेसन पाहिजे होतं, म्हणून थोडं पाणी त्या हिशोबानंच आम्ही मिक्स केलं. ते पाणी तर मिक्स झालेलं आहे.
आता याच्यावर झाकण ठेवून एक उकळी येऊन द्यायची आपल्याला आपल्या ह्या मिश्रणाला व्यवस्थित. तिथं आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे चांगली. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू चवीनुसार. मीठ हे तुम्ही सुरुवातीला टाकलं तरी चालेल, आमचं विसरलेलं टाकायचं. तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता लगेच आपण जे बेसन पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं असं मिक्स केलं म्हणजे काय त्याच्यामध्ये गाठी वगैरे बनत नाहीत, म्हणून हे असं मिक्स करून घ्यायचं. डायरेक्ट पीठ टाकलं तर ते फोडता येत नाही, गाठी व्हायचा चान्स असतो. आपलं बेसन तयार झालेलं आहे. त्याला ॲक्च्युली झाकण देऊन एक 2-3 मिनटं शिजून द्यायचं आहे. हे चांगलं हलवून घ्यायचं, त्याच्यामध्ये पण गाठी व्हायचा चान्स नको. इथं झाकण ठेवून एक 2-3 मिनटं आपण याला शिजवून घेऊ स्लो फ्लेमवर. आता इथं 2-3 मिनटं झालेली आपलं बेसन रेडी आहे. त्याला लास्ट टच आपला कोथिंबीर टाकून ते आपलं बेसन रेडी आहे खाण्यासाठी. भाकरी पण तयार आहे. तरी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे नक्की सांगा, नक्की बनवा, नक्की खा आणि असंच बनवा, खूप छान बनतं. श्री किचन मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला आता हे बेसन आणि भाकरी आपण खायला घेऊ. त्याच्याबरोबर थोडी कोरडई पण तळलेली आहे. तर कांदा, बेसन, भाकरी गावाकडे इन्स्टंट बनणारी रेसिपी हीच आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं आपण भाकरी, कांदा आणि बेसन घेतलेले. खूप छान झाले, मला राहवलं नाही. एक घास मी खाल्ला. खूप मस्त झालं आहे मित्रांनो. नक्की बनवा, नक्की खा. सगळ्यात सोपी रेसिपी, लगेच बनणारी. हे पकोडे. चला तर अशीच एक नवीन रेसिपी घेऊन परत भेटू. तोपर्यंत नमस्कार.